श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी तुम्हाला देवाच्या अशा काही 2 गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही कधीही न चुकता केल्या पाहिजे. तर त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपण घरामध्ये रोज दिवा लावतो. दिवा तर लावतो, परंतु तो अखंड जर तेवत ठेवला ना तर देव नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहतो. जसं आपल्याला प्रकाशाची गरज असते तशीच देवालाही प्रकाशाची गरज असते. जर आपण देवाजवळ प्रकाश ठेवला तर देव आपल्याही जीवनात प्रकाश आणतो. त्यामुळे नेहमी देवाचा जो दिवा लावलेला असतो तो सकाळ संध्याकाळ तर देवाजवळ लावलाच पाहिजे आणि शक्यतो होता होईल तो तितका अखंड तेवत राहिला पाहिजे, याची काळजी घ्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे आपण रोज जेवण करतो, त्याप्रमाणे आपल्या देवांनासुद्धा आपण नैवेद्य दाखवलाच पाहिजे. आपल्याला कशी सकाळ संध्याकाळ भूक लागते त्याचप्रमाणे त्या परमेश्वराला नसेल का भूक लागत? हो मान्य, देव अदृश्य असतात, परमेश्वर अदृश्य असतो असं म्हणतो, परंतु तो निर्गुण रूपामध्ये नेहमीच आपल्यासोबत असतो ना. ज्यावेळेस आपल्याला गरज वाटते त्यावेळेस आपण तर त्याचसमोर हात पसरतो ना. मग तो आपण अदृश्य स्वरूपात कसं म्हणू शकतो? तर तो आपल्यासोबत निर्गुण रूपामध्ये नुसतं म्हणायला असतं, पण ते आपले सगळं बघत असतात. आपण काय करतो काय नाही हे सगळं देव आपल्याला त्याच्या डोळ्यांनी बघत असतात. फक्त ते आपल्याला दिसत नाही, त्यांचं सदैव आपल्याकडे लक्ष असतं. ज्यावेळेस आपल्यावरती संकट येतं त्यावेळेस आपण ज्यावेळेस त्याच्याकडे हात पसरतो ना त्यावेळेस तर तोच धावत येतो, तोच आपल्याला संकटात मदत करतो ना. मग आपण देव नाही असं कसं म्हणू शकतो? तर मंडळी, ज्याप्रमाणे आपण जेवतो त्याप्रमाणे देवांनासुद्धा सकाळ संध्याकाळ, नाही तुम्हाला सकाळी शक्य झालं तर संध्याकाळी तरी कमीत कमी नैवेद्य दाखवलाच पाहिजे देवांना. देवांसमोर पाणी घेऊन थोडंसं ताटाच्या भोवती ते शिंपडावे. त्यानंतर ताटाला व्यवस्थित असं ओवाळून 5 मिनिट देवासमोर ठेवून आणि लगेचच तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून खायला घ्यावा. या पद्धतीने देवाला नैवेद्य दाखवावा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण रोज देवांना आंघोळ घातली पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपली दिनचर्या करतो त्याच पद्धतीने देवांनासुद्धा रोज सकाळी आपण आंघोळ घातली पाहिजे. रोज सकाळी देवपूजा केली पाहिजे. घरातून देवांच्या पाया पडल्याशिवाय कोणीही घराच्या बाहेर जाऊ नये. देव आपले सदैव, आपण ज्यावेळेस बाहेर काम करतो त्यावेळेस आपण जर घरातून देवांच्या पाया पडून गेलो तर देवसुद्धा आपली घरात येण्याची वाट बघत असतो, तो आपली काळजी करत असतो. त्यामुळे त्या परमेश्वराचे दर्शन घेऊनच आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण स्नान संध्या करतो त्याच पद्धतीने आपण आपल्या घरातल्या ज्या मूर्ती असतात त्यांना आंघोळ घालणे. आणि जे फोटो असतात, ज्या फोटोंची छान असा एक छोटासा कपडा घेऊन त्या कपड्यात थोडं एका साईडने ओला करून असा मस्त व्यवस्थित सगळे देवसुद्धा पुसले पाहिजे. त्याच्या साईडचं पण व्यवस्थित असं स्वच्छ केलं पाहिजे. या पद्धतीने जर तुम्ही देवाची पूजा केली तर देव सदैव तुमच्यासोबत राहील. तोसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल. आणि आपण गुरु देखील केला पाहिजे, जसे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणा, दत्त महाराज. आपण कोणत्या तरी एका देवाला आपला गुरु करून, ज्यांची ज्या देवावरती श्रद्धा असेल त्या देवाला गुरु करून त्या गुरूंना सदैव आपल्यासोबत ठेवलं पाहिजे. म्हणजे जसे की आपण सदैव नामस्मरण केलं पाहिजे, सदैव नामस्मरण आपल्या मुखात पाहिजे. जर आपल्या मुखात आपल्या गुरूंचं नाम असेल ना तर गुरुसुद्धा आपल्या नेहमी सोबत असतात, प्रत्येक कामामध्ये ते सोबत असतात. हा अनुभव नक्कीच तुम्हाला येईल, तर तुम्ही एकदा हा उपाय करून बघा. जसे की म्हणतात ना, मुखी नाम घेता सुख वाटे जीवा, जीवाला तुझी आसता लागली, माऊली 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 माझी स्वामी समर्थ माऊली. तर याचप्रमाणे आपल्याला जर आपल्या देवाची गोडी लागली ना तर देवसुद्धा आपल्यासोबत असतो आणि आपणसुद्धा देवामध्ये इतकं तल्लीन होऊन जातो की बाकीचे वाईट विचार सगळे काही निघून जातात. तर मंडळी, जीवनामध्ये काही नाही हो, देवाची मनापासून भक्ती करा, मग बघा तुमच्या जीवनाची प्रगती तुम्हाला आपोआपच कळेल आणि तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तर जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हे उपाय जर आवडले असतील तर करून बघा. आणि असेच भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्या या चॅनलवरती नेहमी तुम्हाला अगदी महत्त्वपूर्ण उपाय सांगितले जातात, त्यामुळे चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.